एका ओळीत जर सांगायचं झालं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा यापूर्वी जेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब होते आणि साहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं, नारायण राणे साहेबांना मुख्यमंत्री केलं, तेव्हा मातोश्रीमध्ये ह्याचे निर्णय व्हायचे. भारतीय जनता पक्षाचे सुद्धा त्यावेळेचे दिल्लीतले जे मोठे नेते असायचे, युतीचं सरकार होतं, ते नेते चर्चा करायला मातोश्रीवर यायचे आणि मातोश्रीत ठरायचं. आता मातोश्रीतले नेते उठून दिल्लीला जात आहेत आणि दिल्लीश्वरांकडं चाचपणी करतायत. चाचपणी याचा अर्थ काय, मला करताय का? त्यामुळं आता हा फरक आहे, हे ओळखलं पाहिजे. आता ज्या मातोश्रीचा एवढा दबदबा, एवढा दरारा होता की तिथं येऊन सगळे निर्णय व्हायचे राज्यातले, आता त्यांना जावं लागतंय दिल्लीश्वरांच्या दारात. त्यामुळं आता काय काय अवस्था झालेली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून कुठल्या स्तराला जाऊन प्रयत्न करावे लागतात त्यांना, हे आता महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्यानं बघते आहे. ठाण्यामध्ये बॅनर लागलेले आहेत आणि आनंद दिघे यांचे नातेवाईक केदार दिघे यांनी बॅनर लावले. एक व्हॉट्सअप नंबर जारी केला आणि थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. काय आहे, हिंदुत्व पक्ष कोणी चोरला, दुसऱ्यांची गोष्ट चोरणे म्हणजे हिंदुत्व नाही, अशा आशयाचा बॅनर आहे. काम कोण केदार दिघे? कोण? आनंद दिघे यांचे नातेवाईक. दिघे साहेब असताना कुठं होते हे? ज्या धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे जे विचार आहेत, त्यांचं जे काम आहे, त्यांचं जे कार्य आहे, ते पुढं कोण नेतंय हे उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. केवळ स्वर्गीय धर्मवीर दिघे साहेबांचे तुम्ही नातेवाईक आहात म्हणून तुम्हाला त्यांच्या कामाचा वारसा हा मिळत नाही. कामाचा वारसा हा सिद्ध करावा लागतो, विचारांचा वारसा हा सिद्ध करावा लागतो. आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार हे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब सच्च्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन पुढं नेत आहेत. त्यामुळं हे जरी केदार दिघे स्वर्गीय धर्मवीर दिघे साहेबांचे नातेवाईक असतील तरी कौटुंबिक नातं वेगळं आणि वारसा, विचारांचा वारसा, कृतीचा वारसा, ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा हा माननीय शिंदेसाहेबांच्याकडेच आहे. त्यामुळं असले किती त्यांनी व्हॉट्सअप नंबर टाकले आणि काहीच त्याच्यावर लोकांचं म्हणणं मागितलं तरी सामान्य जनता ही जी धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर प्रेम करते, ती जनता तसं प्रेम हे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांवर करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.